टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरसह परिसरामध्ये काल रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी संत्रा बागांचं नुकसान आहे, तर काही ठिकाणी उन्हाळी पिकं जी आहे त्यांचं नुकसान आहे। आपण बघू शकतो खाली पडलेले आहे पिकं, कारण की वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला आहे। त्यासोबतच उन्हाळी भाजीपाला पिकाचंही नुकसान झालेलं आहे आणि हवामान विभागानं उद्यापर्यंत म्हणजे 3 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। आजही आपण ढगाळ हवामान बघू शकतो। तापमानात मोठी घट झालेली आहे। एरवी 2 दिवसापूर्वी नागपूर चटके लागायचे, परंतु आता ढगाळ हवामान आहे। तापमान जवळपास 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे आणि पारा 34 अंश सेल्सिअसवर आलेला आहे। आजही कडाक्याची ऊन तापण्याची शक्यता नाही, कारण की सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अवकाळी पावसामुळे जे उन्हाळी पिकं आहे, फळबागा आहे, त्यांचं मोठं नुकसान होताना आपल्याला दिसत आहेत, कारण की या ढगाळ हवामानामुळे उन्हाळी भाजीपाल्यावर कीड आणि रोगांचं आक्रमण होणार आहे। त्यासोबतच जे उन्हाळी पिकं काढणीला आलेले आहे, जवस असो किंवा इतर पिकं असो, मूग असो, त्यांचंही नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। संत्रा बागांचं ज्या ठिकाणी फळं लागलेले आहेत त्या ठिकाणी फळगळ या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे होते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।